हॅलो फ्रेंड्स, आज आहे पाडवा 22 तारीख आणि आज आपण विथ फॅमिली चाललो आहे कर्नाटकमध्ये चाललो आहे. मेनली आपण गोकर्णाला, पण गोकर्णा इथून 12 ते 14 किलोमीटर असल्यामुळे 14 तास असल्यामुळे किलोमीटर नाही, खूप लांबची जर्नी असल्यामुळे आणि कारने चाललो आहे. तर हे फिजिबल नाही आहे की वन शॉटमध्ये आपण ते एवढं अंतर कव्हर करू. म्हणून आम्ही विचार करतो की आज हुबळीमध्ये जायचं, हुबळीमध्ये स्टे करायचा आणि नेक्स्ट डे मग आपण निवांत 3-4 तासाच्या जर्नीमध्ये आपण गोकर्णाला पोहोचू. तर आज आत्ता आम्हाला बघता बघता वाजलेत 9. आता 9 वाजता आम्ही निघालोय पुण्यातून आणि कदाचित माझ्या अंदाजानुसार आम्ही पोहोचू रात्री 8पर्यंत किंवा 7पर्यंत, कारण की मध्ये मध्ये आपले जेवणाचे ब्रेक 2-3 स्नॅक्स ब्रेक होतील. तर चला तुम्हाला दाखवूया आजचा प्रवास पुणे ते हुबळी. मग तिथून पुढे आपण गोकर्णाचा पण पूर्ण आपलं टूर आणि आपण काय काय एन्जॉय करतोय, कोणते कोणते अट्रॅक्शन्स पाहतोय तिथे, हे सर्व आपण तिकडे जाऊन बघूयात. तर आपण चाललोय आता सासवड मार्गे. ओके, आता आपण आहोत पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला. ओके, तुम्ही आता बघू शकता हा पुरंदरचा खोरं म्हणू शकतो आपण. पुरंदरचा पायथा आहे, खूप सुंदर वातावरण आहे आणि आपण विचार केला की कात्रज मार्गे जाण्याच्या जागी आपण पुरंदर मार्गे जाऊ. आज जास्त ट्रॅफिक पण नसेल अशी आम्हाला ऑलरेडी थोडी कल्पना होती आणि ते खरं झालं. ट्रॅफिक खूपच कमी आहे आणि आता आपण पुरंदरचा घाट उतरलोय. आता चाललोय आपण प्रतिबालाजी मार्गे, प्रतिबालाजी कापूरहोळ आणि तिथून पुढे शिरवळ. आता आपण इकडे थांबलो सातारमध्ये मानस बनाली, तुम्ही बघू शकता मानस. आणि हा बघा विमान, हा विमानची सकाळ आत्ता झाली त्यामुळे हा ब्रश करतोय आत्ता. ओके, हा जागा झाला म्हणून आम्ही विचार केला आता ब्रेक घेऊया, थोडंसं फ्रेश पण होऊ आणि थोडं जेवण पण करू. मानसमध्ये आमचा लास्ट टाईमचा एक्सपिरियन्स खूप छान होता. कासपठारमध्ये आलेलो, त्यावेळी आम्ही मानसमध्ये जेवायला नक्की आलेलो. इकडे 2 वेळा आलेलो कासपठारच्या ट्रिपमध्ये. त्यामुळे हे खरंच खूप सुंदर असं ठिकाण आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे हे हॉटेल. मुंबईला जातानाही आहे आणि बँगलोरला जातानाही आहे, दोन्ही साईडला आहे. त्यामुळे तुम्ही इकडून म्हणजे बँगलोरला जाताना पण तुम्हाला मिळेल किंवा पुण्याला जातानाही मिळेल. आणि स्पेशली इथे चिकन, मटन, पुरणपोळी खूप छान मिळतात, नक्की ट्राय करा. तर तुम्ही मगाशी ऐकलं होतं ना की आपण मानसला थांबलो आहे, पण मानसमध्ये गेलो आणि मानसचं किचन बंद होतं आणि जे आम्हाला खायचं होतं ते लंचमध्ये मिळत पण नव्हतं. तर तिकडे खूप कन्फ्युजन झालं. इनिशियली आम्ही गेलो मेन रेस्टॉरंटमध्ये, तिथे महाराष्ट्रीयन फूड नव्हते. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की चला आपण स्नॅक्स करूया, स्नॅक्स खाऊया, इडली डोसा. तर त्यांचं किचन बंद झालं. त्याच्यानंतर आम्ही विचार केला आता काय करायचं. मग आम्ही विचार केला उंब्रजला येऊ आणि राऊमध्ये खाऊ, राऊवाडा. आणि राऊवाडा शोधता आम्हाला ऑप्शनच मिळत नव्हता की करायचं तर काय. आम्हाला तिकडे रोडच्या कन्स्ट्रक्शनमुळे, रोडचं खूप काम चालू आहे त्यामुळे आम्हाला तिकडे टर्न घेताच नाही आला. आणि बघता आम्ही पोचलो कराडच्या पण पुढे आणि तिथे कराडच्या पुढे 2:30च्या आसपास पोचलो. तेव्हा जाऊन आम्हाला हे एक राधा कृष्ण म्हणून एक व्हेज हॉटेल मिळालं. सो फायनली इथे दाल तडका आणि जिरा राईस खाल्ला. तर आज लिटरली म्हणजे सातारपासून भूक लागलेली आहे, नाश्ता नाही, काही नाही. आणि इथे आलो तर इकडे ठीक आहे, आता जेवण ठीक होतं पण थोडा त्रास झाला. पण दॅट्स वन ऑफ द वर्स्ट एक्सपिरियन्स आजपर्यंतचा, की जेवण शोधता आम्हाला 2 तास गेले आमचे फक्त रोड कन्स्ट्रक्शन्समुळे. एनिवे, चला आता हुबळीचा प्रवास सुरू करूया. हा आहे कागल टोल नाका. इथून पुढे कर्नाटक ऑफिशियली स्टार्टेड. इथं आता मी चहाच्या एका टपरीवरती गेलो ना, तिकडे पण मला बरेच कानडी भाषिक मिळाले. मराठी आणि कानडी मिक्स आहे खूप सारे. चला, अजून आहेत 3 तास 38 मिनिट फॉर हुबळी. तर अशा प्रकारे आपण हुबळीच्या लेमन ट्री हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत. हे तुम्ही पाहू शकता, त्यांनी हॉटेलला किती छान लाईटिंग वगैरे केलेलं आहे, खूप मस्त वाटतं हॉटेल. आणि इकडे ही आपली कार आहे, व्हॅले पार्किंग असल्यामुळे ते पार्किंगला घेऊन निघालेत कारला. आणि इथं आपल्या ह्या बॅग्स वगैरे ठेवलेल्या आहेत. इथून असं ही एंट्री आहे त्या हॉटेलची आणि खूपच प्रशस्त आणि मस्त आहे हॉटेल हे लेमन ट्री हॉटेल.
आणि आतमध्ये वगैरे फील खूपच छान आहे. त्यांनी आम्हाला मस्त वेलकम ड्रिंक वगैरे दिलं आणि छान वाटलं. इथे वसंत आता चेक इनची फॉर्मॅलिटीज करत आहे. त्याच्यानंतर मग आम्हाला आमची रूम दाखवतील ते. तर आम्ही रूमकडे जाऊ. हा त्यांचा एरिया आहे, सिटिंग एरिया रिसेप्शनचा. खूप छान वाटतं हे हॉटेल. त्यांनी सांगितलं की वरती पूल वगैरे पण आहे, तो पण आपण पाहायला जाऊ शकतो. सध्या आपण जाऊया रूमकडे आणि चेक इन करूयात. आपल्याला त्यांनी रूम नंबर वगैरे सांगितलेला आहे. मस्त वरती जाऊन आपण चेक इन करूयात वरती. चिनू खूप एक्सायटेड आहे हॉटेल रूममध्ये जाण्यासाठी. त्याचं ऑलरेडी चाललेलं आहे प्लॅनिंग, रूममध्ये जाऊन तो काय काय करणार हे सगळं. तर अशा प्रकारे आता आपण हॉटेल रूममध्ये पोहोचलो आहोत. ही मस्त अशी हॉटेल रूम आहे आपली. छान वाटतं आतमध्ये. असा प्रशस्त असा बेड आहे. लाईटसुद्धा डीम अशा मस्त आहेत. लेमन ट्री हॉटेलच्या टॉप फ्लोअरला इथं असं मस्त स्विमिंग पूल आहे आणि पूल बार आहे. पूल बार अँड ग्रिल अँड छान आहे फिलिंग इथे. आम्ही इथं खाली आलो आहे जेवण्यासाठी. वरती खरं तर ते पावसामुळे बंद आहे वरचं पूल बार, त्याच्यामुळे खाली रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला आलो आहे. आणि इथं बफेट आहे ॲज वेल ॲज तुम्ही इंडिव्हिज्युअल काही ऑर्डर करायचं असेल तर करू शकता. 2 टाईपचे रेस्टॉरंट्स आहेत त्यांच्याकडे. आणि इथं खेळायला वगैरे पण आहे भरपूर वेगवेगळ्या गोष्टी. तर आधी आपण जेवण करणार आहोत आणि नंतर आपण थोडंसं काही एक्सप्लोअर करता आलं ह्या हॉटेलमध्ये तर मग पाहूयात. इथे पूल वगैरे दिसत आहे, तर आपण ते खेळायचा प्रयत्न करू मग नंतर. बाय द वे, हा होता विवानचा मस्त असा फ्री स्टाईल डान्स. कसा वाटला तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कसं आहे जेवण पसंत? जेवण चांगलं आहे, ठीक आहे. चिकन कसं आहे जेवण चिनू? चिकन खूप छान आहे. भात पण छान आहे. एवढंच छान आहे. आणि टमॅटो पण छान आहे. हे पण छान आहे. ओके. आणि हे सूप मी नाही ट्राय केलं. मी घेतली आहे बीन्सची भाजी आहे आणि हा आहे पनीर. पालक ट्राय केलं, सूप पण मस्त होतं. चिनू खातोय चिकन बिकॉज ही लाईक्स चिकन. आणि वसंत पण खातोय चिकन बिकॉज ही ऑल्सो लाईक्स चिकन. आणि मी आई फनी आर्ट असं लावलेलं आहे. किती छान वाटतं आहे. असं फनी येते. जोकर वाटतं. जोकर खूपच फनी वाटलं मला. ना आपलं जेवण झालेलं आहे आणि घरी आपण निघालो आहे बाहेर थोडंसं वॉक करायला आणि हॉटेलचा लुक कसा आहे बाहेरून ते पाहायला. वसंत बघायचं हॉटेल कसं वाटतंय बाहेरून. मला ॲक्च्युली हा एरिया बघायचा मला. आपण नक्की कुठे आलो हॉटेल असं कसं वाटलं तुला बाहेरून हे? हॉटेल लेमन ट्री हे पुण्यामध्ये हिंजवडी पेजूमध्ये मी पहिल्यांदा पाहिलं होतं, त्यामुळे मला हे नाव चांगलं वाटतं. आणि इथेही त्याच स्टँडर्डचं आहे, त्यामुळे हॉटेल तर ठीक आहे. म्हणजे मी बोलू शकतो की 4 स्टारपर्यंत आपण बोलू शकतो. 3 to 4 स्टार हॉटेल चांगलं आहे. जेवणही ठीक. जर कोणी येत असेल या साईडला ट्रिपसाठी वगैरे तर तू हे रिकमेंड करशील हॉटेल? भेटलेलं आहे 2764 रुपये, म्हणजे जवळपास 2700 रुपये पकडा. ठीक आहे. एवढ्या कमी रेटमध्ये जर मिळत असेल ना तर हे बेस्ट आहे. म्हणजे विचार नक्कीच, कारण की अशी प्राईस आहे 7500, ती मिळते 2700मध्ये.
तर मी बोलतो की ही बेस्ट डील आहे, मोर दॅन 50% ऑफ. त्यामुळे हे एनी टाईम बेस्ट हॉटेल आहे राहण्यासाठी. ओके, तर आपण बघूया बाहेरचा व्ह्यू हॉटेलचा. हे असं आहे हॉटेल. आपण गाडी उडवली. हे ना कन्नडमध्ये लिहिलं दिसतंय, लेमन टी, हॉटेल लेमन टी. आणि इंग्लिशमध्ये लिहिलं. आपल्याला काही कन्नड वाचता येत नाही, त्याच्यामुळे आपण हेच वाचायचं, लेमन ट्री हॉटेल. ही अशी एंट्रन्स आहे हॉटेलची. आणि ह्यांनी मस्त दिवाळीनिमित्त पूर्ण लाईटिंग केलेलं आहे हॉटेलला. खूप छान वाटलं मला हे हॉटेल. ॲक्च्युली आपले जे पुढचे हॉटेल्स आहेत ना, गोकर्णचे वगैरे, ते खूप साधे असणार आहेत. हे थोडंसं छानसं हॉटेल बसत नाही, थोडं केलं होतं बुक. चला आता रूमवरती जाऊयात आणि झोपूयात. विवान आणि वसंत दोघंजणं पूल स्नूकर खेळणार आहेत. वसंत, त्याला पूल स्नूकर बोलतात ना? स्नूकर. खरं तर बाहेरून फिरून आल्यानंतर आपलं झोपायचा प्लॅन ठरला होता रूमवरती जाऊन, पण ह्या दोघांनी इथं खेळायचं ठरवलं आहे. तर आता थोडा वेळ इथं खेळून मग आपण वरती जाणार आहोत. तर हा व्लॉग मी आता इथंच एंड करते. तुम्हाला हा माझा आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा, आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.